नमस्कार मंडळी. 90च्या दशकातील एक सुप्रसिद्ध कलाकार चिरतरुण म्हणून अविनाश नारकर यांच्याकडे पाहिलं जातं. अविनाश नारकर यांनी मराठीसह हिंदी मालिका चित्रपटामध्ये देखील काम केलं आहे. तसेच नाटकामध्ये देखील आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी बालगंधर्व, बालक पालक, अजिंठा अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेषतः पैज लग्नाची या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. अविनाश नारकर यांच्या पत्नीचे नाव ऐश्वर्या नारकर असं आहे. त्या देखील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. या जोडप्याचा प्रेमविवाह झाला आहे. गेली अनेक दशक ऐश्वर्या आणि अविनाश नारकर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील ते एव्हरग्रीन कपल आहे. वयाची 50शी ओलांडली तरी दोघांचाही फिटनेस, ऊर्जा आणि उत्साह कायम आहे. अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. ते त्यांचे रील्स, व्हिडिओ शेअर करत असतात. तर मंडळी, अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांना एक मुलगा देखील आहे. त्याचं नाव अमेय नारकर असं आहे. अमेयने देखील आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाक्षेत्रात पदार्पण केलं आहे. नुकताच त्याने दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. खरा इन्स्पेक्टर मागावर या व्यावसायिक नाटकाचं त्याने दिग्दर्शन केलं आहे. अमेय देखील आई वडिला इतकाच देखणा आहे. तसेच आई वडिलांप्रमाणे तो देखील नृत्य करण्यात एक्सपर्ट आहे. सध्या अमेय नारकर यांच्या लग्नाबद्दल चर्चा खूपच रंगल्या आहेत. जी मराठी वाहिनीवरील नितीश चव्हाणची प्रमुख भूमिका असलेली लाखात एक आमचा दादा या मालिकेत ऐश्वर्या नारकर व अभिनेते अविनाश नारकर यांच्या मुलाची गर्लफ्रेंड काम करत आहे. तिचं नाव ईशा असं आहे. काही महिन्यापूर्वी अमेय व ईशाचा एक डान्स व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या व्हिडिओत अमेयनं ईशाबरोबर गोरी गौरी मांडवा खाली या गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता. ईशा ही भरतनाट्यम देखील शिकली आहे. तिने आपले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तर मंडळी, लवकरच ईशा ही अमेय नारकर यांची पत्नी होणार आहे. तर मंडळी, अविनाश नारकर यांच्या फॅमिलीविषयी संपूर्ण माहिती कशी वाटली ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.